तेव्हा काही माणसं औषध पिऊन मेली नाही, ठणठणीत आहेत. वाचले, नळी घालून आली मागून पडून तरी ठणठणीत मेले नाही. आणि काही माणसं वासानं मेली कोण, आणि काही माणसं 100ची झाली मरत नाही, काही 4 वर्षात 5 वर्षात गेली. त्याचं काम देव करेल. आता ऐका, तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं लग्न तिच्याशी होणार तिच्याशी होणार. उदाहरण, रावणानं ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, माझा जावाई कोण असेल? रावणाची पार्टी होती तगडी, ती काही दुबळी पार्टी नव्हती. रावण म्हणजे जर कोणत्याही मतदारसंघात रावणानं फॉर्म भरला असता ना, समोरच्याचं डिपॉझिट गेलं असतं, एवढं गठ्ठा मतदान त्याचं खर्च होतं. ती दुबळी पार्टी नव्हती. आणि पैसा लई, आखी नगरी सोन्याची. आणि अति पैसेवाली माणसं येडपाट असतात. येडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. मग आता अति पैसेवाली माणसं काही सुईच आहेत का? सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कायम डोळे लाल, तांबडी कावेळी झाली त्यांना. माझ आठलं ते काय, रावणाने प्रश्न त्याला, माझा जावाई कोण असेल? ब्रह्मदेवाने त्याला डायरेक्ट सांगितलं, ते नदीच्या कडेला मासे धरतय ते तो जावाई. हो, बिघडलं ना रावण. पैशावाला गडी, डोक्यात कमी बिघडला. आणि रावणाने एकच वाक्य सांगितलं, 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, इकडे या, हे पैसे घ्या, नळ्या खा, खांड खुंड खा, गाणी बिणी ऐका आणि याचा गेम करा. हा पोऱ्या माझा जावई होता कामा नाही. कार्यकर्ते ताईट झाले, नळ्या हाणल्या, खांड खुंड हाणली, लाल जुलाब होस्तोर लिंबू पिळून रसा हाणला आणि ताईट झाले. आणि यांनी काय केलं, त्याच्या पायाचा तोडला अंगठा आणि त्याला उचलून दिलं पाण्यात टाकून. ती गेलं वाहून. यांना वाटलं काम ओके, पण देव राखीत या, मारील कोण? ज्याला देव राखीतो त्याला बाकीचं गावाला काय मारित? ते नदीला वाहत गेलं आणि एका झाडाला अडकलं पहाटी, आणि ते झाडाला चिटकून राहिलं, वाचलं ते. पण त्या नगरीचा मेला होता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता, जो सकाळी दिसन तो राजा. हे दिवस उगताच सापडलं. तांबड्यात गडी अन्न धरून झाला राजा नगरीचा, मोठा झाला, त्याचं लग्न झालं, त्यानं रावणाची पोर बायको गेली. आणि रावणानं जावाई धोंड्याला बोलावला. आणि जावयाला रावण म्हणतो, माझी पोरगी मासे धरल्याला जाणार होती, मी राजाला दिली. तो म्हणला, येडेपणा करू नको, तोच मी आहे. हा पाय, हा तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम, त्यांनी तोडेला अंगठा. मला गोष्ट नाही सांगायची. जन्म तुमचा जिथं होणार तिथं होणार, मरण तुमचं जेव्हा येणार तेव्हा येणार. हे ठरवणारा कोण आहे? विठू नावाचा पाटील. आणि त्या विठू नावाच्या पाटलाकडे 3 गोष्टी आहेत, निर्मिती, सांभाळणं आणि संपवणं. तिथं कोणी शास्त्रज्ञांनी बाकीच्यांनी डोकं लावायचं नाही. झालं फायनल. आता दुसरा पाटील संपला, विठू पाटील. तो काय करतो? निर्माणही करतो, सांभाळही करतो, संपवतो. दुसरा एक पाटील आहे, हे शरीर नावाचं एक गाव आहे. हे गाव आहे, हे गाव आहे. या गावात देह नावाचं एक नगर आहे, आणि त्या नगरात मनाजी नावाचा एक पाटील आहे. आता त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग, आणि मनाजी पाटलाच्या ताब्यात अख्खं गाव. आता हे सगळं कोणत्या ताब्यात? मनाजी पाटलाच्या. आता हे मनाजी पाटलाचे गाव आहे ताब्यात. 14वा अध्याय, रजतम सत्व, प्रकृती जाण, सत्व ते उत्तम, रजते मध्यम आणि तमते कनिष्ठ. 14व्या अध्यायातली होई. रजगुणी, तमगुणी, सत्वगुणी, 3 गुणी याच्यात आहेत. आणि हे कोण सांभाळणार? मनाजी पाटील. आता ह्या मनाजी पाटलाचं जे गाव आहे, शरीर, हे सांभाळणारा पाटील कोण? मनाजी पाटील. मनाजी पाटलाकडे टोळी नांगाट आहे, कठीण टोळी आहे. ऐका एका टोळीचा इतिहास. या मनाजी पाटलाकडे 21 माणसं आहेत. 21. ऐका, 21च्या 21. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 5 आणि 5 10. आणि या 10 जणांना 11 शत्रू. बाहेरून 5, आतून 6. बाहेरचे 5 शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 7 5 11, 11 10 21. आता या 21 जणांची टोळी किती कठीण आहे पहा. सगळ्यात सज्जन गडी हा. नाक, इनामदार गडी, कोणचं 1 नाही 2 नाही. त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान, पण सगळ्यात खतरनाक गडी हा.
इतका डेंजर. याला जर एखादी गोष्ट आवडली तो एवढ्याला कामाला लागतो. आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या गडीला टोन ही सगळी टोळी कोणच्या ताब्यात आहे? डोळ्याच्या. आता ऐका एक एकाचा इतिहास. याला दोनच गोष्टी आवडतात. याला एकाची आवड आहे का बरं का, दुसऱ्या त्यातल्या ओव्या आहेत. याला दोन गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडते निंदा आणि स्तुती. माझी लाल करा. याला ऐका आता एक एकाची आवड. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडती निंदा आणि स्तुती. याला आवडतो स्पर्श मऊ आणि कठीण. स्पर्श लय आवडतो याला. याला स्पर्श आवडतो, याला सुगंध आवडतो, याला स्तुती आवडते आणि याला रूप आवडत. रूप लय आवडत. ऐका एक एकाचे गुण. आता स्पर्शाचे दोन गुण दुसऱ्या त्यातल्या ओव्या. स्पर्शाचे दोन गुण मऊ आणि कठीण. रूपाचे दोन गुण भ्यासूर आणि सुरेख. याला रूप लय आवडत. रूप इतकं आवडत जर कापड दुकान आपलं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना प्लास्टिकचं तरी माणसाची भाजत. प्लास्टिकची काय हत्या कधी डेंजर. आता ह्यांच्या हाव घ्या. यांना गोष्टी किती किती आवडते पहा. याला आवडतं सुगंध दुर्गंध. याला आवडते निंदा आणि स्तुती. याला आवडतं मऊ आणि कठीण. याला आवडतं भ्यासूर आणि सुरेख. आता हे निघालं फिरायला अख्खं 5 वाजता. हा गडी होता बरोबर. मग याला काय घरी होता. यानं पाहिली कलवरी. कलवरी करते ना पुरीने तुम्हाला. नवरीच्या मागे हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात येडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. नग्न नवरीचं जास्त पावडर लावती कलवरी. आता यानं कलवरी पाहिली. कलवरी म्हणजे पुरीनं असं आहे, नवरीची मेकअप कमी पण कलवरीची मेकअप जास्त. लग्न नवरीचं आणि ब्युटी पार्लरला जाती कलवरी. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात पुरीनं. नीट आहे का. एक फेसिंग करावं लागतं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं आणि शेवटी हेअर सेटिंग करावं लागतं. असे 4 पायऱ्या आहेत. या चारीच्या चारी लिहून. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. खड्डे भरणे डांबर होत नाही. फिक्सिंग म्हणजे याला सॉफ्टिंग करणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे आणि एक कोपरा लांबवणे. आणि मग याला चौथा मुद्दा आहे हेअर सेटिंग. आता हेअर सेटिंग कसं असतं पहा. पहिल्यांदा केसाला आकार द्यायचा एक. नंतर काय करायचं हेअर सेटिंग 3 टप्प्यात आहे. पहिल्यांदा योग्य आकार दिला